आणि आता आपले पुढचे मार्गदर्शक आहेत ते म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे सर. डॉक्टर माणिकराव साळुंखे सरांनी 5 विद्यापीठांचं कुलगुरूपद आतापर्यंत भूषवलंय. 40 पेक्षा अधिक वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावत आहेत. देशातील विद्यापीठांची सर्वोच्च संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. ज्यावेळी शिक्षण क्षेत्रातल्या नवीन धोरणांविषयी संभ्रम निर्माण होतो त्यावेळी एकमेव नाव डोळ्यासमोर येतं आणि ते नाव म्हणजे माणिकराव साळुंखे सरांचं आहे. TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सर यांना मी विनंती करते की त्यांनी साळुंखे सरांना सोबत घेऊन यावं व्यासपीठावर, त्यांना सन्मानित करावं. आणि साळुंखे सर, तुम्हाला विनंती आहे की तुमचं मौल्यवान मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम शाहू जयंती आज आपण साजरी करत आहोत आणि तीही 150वी 150वी शाहू जयंतीला मी राजर्षी शाहू महाराजांना वंदन करून मी या ठिकाणी माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे. सर्वप्रथम आपले जे निवेदक आहेत ते प्रत्येकाला प्रश्न विचारत होते की खर्चाचं काय. न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करायला निघालेलं आहे. त्यावेळेला ही पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो. आणि त्यावेळेला अनेक जणांनी, आज खरोखर मला TV9चं यासाठी अभिनंदन करायचं आहे की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधील सर्व लोकांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु शाहू महाराजांनी जी गोष्ट त्यावेळेला केली होती ती केल्याशिवाय शिक्षणातला कुठलाही प्रश्न सुटणार नाही. शाहू महाराजांनी काय केलं होतं, त्यांनी शिक्षणासाठी GDPच्या त्यावेळच्या त्यांच्या राज्याच्या 6% खर्च हा एज्युकेशनवरती करत होते. आणि त्यावेळेला म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज सकाळी कुलगुरू डॉक्टर शिर्के साहेबांनी सांगितले की आपल्याला 50% GR पुढच्या काही वर्षात अचीव करायचं आहे. आणि या वेळेला आपण जी ही गोष्ट शक्य, ज्या वेळेला 6% गव्हर्मेंट GDP खर्च करेल त्यावेळेला शक्य. आणि महाराजांनी 6% खर्च केला. त्यापेक्षा महाराजांनी प्रत्येक पालकाला दंड ठेवला होता की ज्यांनी जर मुलं शाळेत घातली नाहीत त्याच्या पालकाला दंड. असा करणारा फक्त एकमेव राजा छत्रपती शाहू महाराज होते. आणि त्यामुळं मी या ठिकाणी त्यांना वंदन करून ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संबंधात मी काही आपले विचार मांडणार आहे. या ठिकाणी भरपूर चर्चा झालेली आहे. एक मॅकेन्झीचा रिपोर्ट आहे. लोकांनी खरं बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असताना मी असं सांगत असताना मला एक मॅकेन्झीच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलेलं आहे, भारतातील शिक्षण पद्धती आपण कितीही सांगत असलो तर काही चांगली मुलं चांगलं करतात, अमेरिकेला जातात, अमुक ठिकाणी अमुक केलं जातं असं म्हटलं जातं. पण भारतातली शिक्षण पद्धती ही चांगली समजली जात नाही. ती 3ऱ्या पायरीवर ठेवलेली आहे. असं का? कारण त्यांनी त्याचा अभ्यास केल्यानंतर असं सांगितलेलं आहे की भारतातल्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त माहिती दिली जाते. त्याच्यापेक्षा चांगली शिक्षण पद्धती म्हणजे जगभरातल्या सगळ्या देशांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यापेक्षा चांगली पद्धत कुठली की जपान, कोरिया या देशामध्ये, चायना या देशामध्ये माहितीबरोबर कौशल्य दिलं जातं. आणि आपला आजचा हा महाराष्ट्राचा महासंकल्पावर आपण कौशल्यावर विचार करतो आहोत. आता माहितीबरोबर कौशल्य हे सुद्धा जग बदलून टाकणारं कौशल्य एज्युकेशनमध्ये नाही आहे. त्यामुळं त्याला 3ऱ्या पातळीवरचं समजलं जातं.
त्याच्यापेक्षा उच्च पातळी ही काही देशांची आहे. आणि त्या पातळीमध्ये माहिती, कौशल्य आणि तिसरं इनोव्हेशन, नाविन्यपूर्णता असल्याशिवाय त्या शिक्षणाला कसलंही महत्त्व नाही. आणि ती पद्धत, त्यामुळं सगळ्यांचा ओढा हा या देशाकडं होतो. आपल्याला कदाचित काही ठिकाणी मगाशी एखाद्याने उल्लेख केला फिनलंडचा कुणीतरी, तर फिनलंडमध्ये सगळ्या खर्चाची जबाबदारी फिनलंड आहे, ऑस्ट्रिया आहे, त्या ठिकाणच्या काही चांगले असे देश आहेत की ज्या ठिकाणी सगळा शिक्षणाचा खर्च सरकार उचलतं आणि त्यामुळं तिथं शिक्षण पद्धती चांगली होते. आता ज्या वेळेला आपण आता रोजगाराबद्दल बोलण्याचा आता या ठिकाणी आपण बोलतो आहोत, त्यावेळेला खरोखर सकाळी काही उल्लेख झालेले आहेत, पण त्या रिपोर्टमध्ये आता समोर AI येत आहे, मशीन लर्निंग येत आहे आणि त्यावेळेला जॉब्स उपलब्ध राहतील का हा प्रश्न नव्या पिढीच्या समोर आहे. की त्यामुळं अनेक जॉब, आता जर कारला सुद्धा ड्रायव्हरची नोकरी मिळणार नाही, जर ॲटोमॅटिक कार आल्या तर पुढच्या काळात काय होईल, हा सगळ्यांचा पुढं प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, मी काही गोष्टी या ठिकाणी बोलणार आहे, खरं काही लोकांनी आता चार्टर्ड अकाउंटंटचं प्रेझेंटेशन, सगळ्यांचं प्रेझेंटेशन झालेलं आहे, पण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय केलं जातं की कंपार्टमेंटलायझेशन. म्हणजे काय केले की मी हा प्रश्न त्यांना विचारला होता की एज्युकेशन मिनिस्ट्री आणि स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री वेगळी केली आहे. आता स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीला जे सगळे काही फंड्स आहेत ते सगळे फंड्स हे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीला देण्यात आलेत आणि या ठिकाणी स्किल शिकवायची जबाबदारी मात्र एज्युकेशनला देण्यात आली आहे. ही वस्तू मला खरोखर आज शासनाचे प्रतिनिधी इथं असते तर मला त्यांना विचारायचं होतं की हे आपण ही जी जबाबदारी, आणि आता विद्यापीठामध्ये नवीन आकृतिबंध लागू केला आहे. खरं तर पंतप्रधानांनी एका वाक्यामध्ये या पॉलिसीचं वर्णन अगदी वेगळ्या पद्धतीने केलं होतं. कुठल्या पद्धतीनं? त्यांनी एका वाक्यात सांगितलं व्हॉट टू थिंक. आता आपण अगदी फिक्स एक पद्धतीनं त्या मुलाला शिकवतो, हे असंच करायचं आहे की या ठिकाणी आपली जी शिकवण्याची पद्धत आहे व्हॉट, पण त्याच्याऐवजी हाऊ टू थिंक हे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये करणं गरजेचं आहे. हाऊ टू थिंक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी पहिला प्रश्न माझा आहे की शिक्षकांना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं आहे का. खरं तर या ठिकाणी सकाळी खरोखर कोरे साहेबांनी अतिशय पर्टिनंट प्रश्न उपस्थित केला आहे. कुठला पर्टिनंट प्रश्न? ते काय म्हटले की खरोखर विद्यार्थी क्लासमध्ये येत आहेत का, आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलतोय, पण त्यासाठी वर्गात विद्यार्थी तरी आली पाहिजेत. पण आणि विद्यार्थ्यांचे जर प्रवेश हे, आणि ही वस्तुस्थिती आहे, खरं ज्या कॉलेजमध्ये, अशा कॉलेजमध्ये प्रवेश होतात जिथं विद्यार्थी कधीही जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जर अशा ठिकाणी जर प्रवेश होत असतील आणि त्यांना जर पदव्या मिळत असतील, आणि तर आपण नव्या एज्युकेशन पॉलिसीच्या गोष्टी आपण ज्या वेळेला करतोय, आणि 21व्या शतकातले स्किल हे अगदी वेगळे आहेत. या ठिकाणी खरोखर काही व्यक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वेज ऑफ वर्किंग बदलणार आहे, इंटरनॅशनल लेबर वेज ऑफ वर्किंग. अगदी जॉब आहेत. मी सुद्धा बरं का पूर्वी, माझं आता एक्झॅक्टली माझं त्या ऑथरचं नाव मी विसरलो, त्यांनी पूर्वी पुस्तक लिहिलेलं आहे की इथून पुढं जीवनामध्ये माणसाचा जो स्पॅन 30-40 वर्षाचा वर्किंग असेल, त्या स्पॅनमध्ये तो कमीत कमी 5 नोकऱ्या करेल. आणि हे 5 नोकऱ्या म्हणजे 5 वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणजे एवढं त्या विद्यार्थ्यामध्ये अडॉप्टेबिलिटी हे करण्याची तरतूद या न्यू एज्युकेशन पॉलिसीनं हे अपेक्षित केलेलं आहे. पण त्या पद्धतीचं शिक्षकांना आपण ट्रेनिंग देतोय का. दुसरी गोष्ट, काही वस्तुस्थिती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आज शिक्षकांच्या 50% जागा रिकाम्या आहेत. 50% जागावरती कॉन्ट्रॅक्च्युअल शिक्षक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि 50% ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत. आणि त्यापेक्षाही सध्या तर नेमणुकीचे वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्यामध्ये
की काय पद्धतीनं शिक्षकाची निवड केली जाते याबद्दल मी बोलणं योग्य असणार नाही. आणि असा निवड केलेला शिक्षक न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करणार आहे याचंही आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. वेज ऑफ वर्किंग बदललं जाईल, त्याचप्रमाणे स्किल्स ऑफ लिव्हिंग. आता आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांना शिकवतोय की हा जो डिबेट आहे तो डिबेट जर चालला नाही तर एज्युकेशनमध्ये म्हणजे कोलॅबरेटिव्ह लर्निंग वगैरे गोष्टी आहेत किंवा सिटिझनशिप आहे, त्याप्रमाणेच लाईफ ऑफ करिअर्स या गोष्टी आहेत. द पर्सनल अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, मोठेगावकर सरांनी अतिशय चांगल्या सध्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्याचप्रमाणे टूल्स ऑफ वर्किंग, वेज ऑफ वर्किंग. आणि खरोखर माझे जे अनुभव आहेत, मी खरं तर ही नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020ला आली, पण त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही शिवाजी विद्यापीठात ह्या सगळ्या अनेक गोष्टी वर्क ऑन डिमांड, म्हणजे जो कोणी मागेल त्याला काम, त्यानं लागेल ते त्यानं फक्त काम मागायचं, त्याला सगळ्या पद्धतीचे कामाचे. आज खरोखर न्यू एज्युकेशनमध्ये आज आपण सकाळपासून कौशल्याची चर्चा करतोय. माझा एकच प्रश्न आहे की 100% मुलांना एंट्रन्सशिप देणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर ही गोष्ट आपल्याला शक्य करायची असेल, मी खरं काही प्लॅटफॉर्म बघितले, काही चांगल्या कल्पना आहेत, परंतु हे करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल की, आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत, कदाचित मी सरकारला यासाठीच TV9च्या माध्यमातून मी सरकारच्या पुढं काही गोष्टी मांडणार आहे की ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या. मी आता उदाहरण देईन. शिवाजी विद्यापीठामध्ये एक व्हॅल्युएशनचा कोर्स होता. अगदी भारतातले चांगले एक्सपर्ट बोलवून त्या व्हॅल्युएशन करण्यासाठी कोर्स चालू करण्यात आला होता. त्या मुलांना फार चांगल्या नोकऱ्याही मिळत आहेत. आणि असं असताना रेग्युलेटरनी, आता या ठिकाणी सांगण्यात आलं पण ते काही घडलेलं नाही, स्ट्रक्चरल रेग्युलेटरी रिफॉर्म व्हायला पाहिजे ते झालेले नाहीत, त्यांनी तो आमचा कोर्स बंद करायला सांगितला. मी शिवाजी विद्यापीठातले असे किती कोर्सेस बंद करायला सरकारनं लावले. एका बाजूनं फ्लेक्झिबिलिटीची गोष्ट करायची आणि दुसऱ्या बाजूनं या पद्धतीनं त्यांना कोर्स बंद करायला सांगायचे. मी दुसरं उदाहरण देईन. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये मी कुलगुरू होतो. आमच्याकडे एक कोर्स होता, त्याला BSc 1ला अतिशय कॉम्पिटेटिव्ह परीक्षेने विद्यार्थी घेतले जायचे. ते विद्यार्थी घेतल्यानंतर पहिल्या वर्षी त्या मुलाला 7,000 फेलोशिप दिली जायची, दुसऱ्या वर्षी 8,000, तिसऱ्या वर्षी BSc डिग्री, आणि डिग्री झाल्यानंतर 100% मुलांना नोकऱ्या दिल्या जात होत्या लुपिनमध्येच. आणि हे ज्या वेळेला मुलं एंट्रन्सशिप करत होती त्यावेळेला मुलं ही लुपिनमध्येच काम करत होती. शनिवार रविवारी त्यांची थिअरी घेतली जायची आणि तो कोर्ससुद्धा शासनानं त्याची मान्यता काढून घेतलेली आहे. आज मुक्त विद्यापीठामध्ये विचारा की त्याची मान्यता शासनानं काढून घेतलेली आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला या गोष्टीचा विचार करतोय त्यावेळेला दुसरी गोष्ट मी सांगेन. दुसरा एक कोर्स आहे BSc ॲग्रिकल्चर. हा सुद्धा मुक्त विद्यापीठामध्ये आज सगळे जे ॲग्रिकल्चर कॉलेजमधनं ग्रॅज्युएट बाहेर पडतात ते ग्रॅज्युएट दरवेळेला त्यांना ते कुणीही त्यांना बँकेत नोकरी हवी असते. IAS MPSC या परीक्षेची तयारी करतात आणि कुणीही शेतीमध्ये काम करायला तयार नाही. मुक्त विद्यापीठामध्ये अशी योजना होती की त्या योजनेमध्ये, आणि शासनाच्या मान्यते नव्हतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची याला मान्यता होती, आणि या योजनेमध्ये त्या विद्यार्थ्यांना जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथं त्यांना प्रात्यक्षिक करायला लावायचं. त्या ठिकाणी मटेरियल करून त्या ठिकाणी त्यांची शिक्षणाची सोय केलेली होती. आज कुठलीही नर्सरीचा आम्ही सगळ्यांना आवाहन करतो, त्या नर्सरीमध्ये गेल्यानंतर
तो जर BSc विद्यार्थी असेल तर त्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे मुक्त विद्यापीठाचे दिसतील. म्हणजे आणि या कोर्समध्ये लाखो विद्यार्थींना डिग्री मिळालेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी MSc केलेली आहे, त्यानंतर PhD सुद्धा केलेली आहे. आणि हा कोर्स शासनाने 2 वर्षापूर्वी बंद केला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला पॉलिसी इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला. तिसऱ्या एका कोर्सची मी गोष्ट सांगेन. आपल्याला माहीत आहे ज्येष्ठ लोकांची संख्या वाढायला लागलेली आहे. साधा हेल्थ असिस्टंटचा प्रोग्राम, मोठ्या गोष्टी आपण बोलू शकतो, पण तिथं एक नफाते फाउंडेशन म्हणून आहे. त्या नफाते फाउंडेशन काय करतं, त्या आदिवासी वगैरे असल्या भागातील सगळ्या मुलींना ते एकत्रित करतात. त्या मुलींच्याकडून एकही रुपया फी घेतली जात नाही. त्यांचं पौडच्या या ठिकाणी त्यांनी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे. त्या मुलींची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था करतात. आणि त्यांनी पुण्यामधल्या अनेक हॉस्पिटल्सशी टायप केले. या ठिकाणी आता आपण अनेक मॉडेल डिस्कस केलेले आहेत. त्या मॉडेलमध्ये मला हे सांगायचं आहे. आणि या ठिकाणी त्या मुलींना प्रशिक्षित केल्यानंतर त्या सगळ्या मुलींना नोकरी लावली जाते. आणि नोकरी लावल्यानंतर त्या नोकरीच्या पैशातून थोडे थोडे पैसे ते त्या कोर्सची फी म्हणून परत करतात. असे अनेक मॉडेल आहेत की ज्यामध्ये आम्ही एक MKCL म्हणून जी संस्था आहे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, त्यांच्याबरोबर कोर्स सुरू केलेला आहे. आणि हेच कोर्स बरं का, कारण मोठ्या कोर्समध्ये म्हणजे ज्याच्याकडं फी बाकीच्या गोष्टी अशा गोष्टीचा जर विचार केला तर या गोष्टी करता येणं शक्य नसतं. या ठिकाणी BBA करत असताना तो मुलगा MKCLमध्ये काम करतो. त्याला MKCL त्यासाठी पगार देते, त्याच्याबरोबर त्याचं ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी जॉब दिला जातो. असा हा BBA BCA या पद्धतीचे इंटिग्रेटेड प्रोग्रॅम. हे इंटिग्रेटेड प्रोग्रॅम जर चालू झाले नाहीत तर फक्त स्किल ही गोष्ट बोलण्यासाठी राहील असं मला वाटतं. तर या न्यू एज्युकेशन पण अतिशय चांगली. आता मोठेगावकर सरांनी सांगितलं, पण 3 वर्षाच्या नंतर हे शिक्षण चालू करायचं आहे. 14 वर्षापर्यंतच मेंदूची वाढ होते, सगळ्यांना मान्य आहे, या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे. पण आजमध्ये मी पॉलिसीची सुरुवात तिथून व्हायला पाहिजे होती, पण आज कुठंही त्यासाठी प्रशिक्षित आया नाहीत. कारण पहिली सुरुवात आहे प्री एज्युकेशनसाठी जी तयारी करावी लागते ती तयारी झाली आहे का आपली? तर ही गोष्टही करणं आवश्यक आहे. नवीन एज्युकेशन 21व्या शतकातली इतकी चांगली पॉलिसी आहे, पण ही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी योग्य ते आर्थिक बळ शासनानं उपलब्ध करून दिल्याशिवाय, योग्य त्या शिक्षकांची निवड केल्याशिवाय, योग्य त्या शिक्षकांचं योग्य ते प्रशिक्षण केल्याशिवाय या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करता येणार नाही. आता मी खरोखर म्हणजे काही माझ्याकडे माझे विद्यार्थी मला येतात आणि सांगतात ते न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये फक्त रेकॉर्ड तयार करायचं काम करत आहेत की आम्ही केलं, पण सगळं जुन्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतात. आणि वस्तुस्थिती आहे, हे थांबवायचं असेल तर त्याला योग्य ती मॅनपॉवर. आज बरं का कॉन्स्टिट्यूशन, आमचा केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे माझा विद्यार्थी, त्याला म्हणतात तू कॉन्स्टिट्यूशन शिकव, आता संविधान शिकव. आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्याला संविधान शिकवायला लावतायत आणि तो म्हटला मी शिकवतोय कारण मला शेवटी नोकरी करायचं आहे, माझा पगार त्याच्यावर अवलंबून आहे. तर आज आपल्याला बरं का खरोखर आपण वस्तुस्थिती ग्राउंड रिॲलिटी, विद्यार्थी शिक्षक सगळ्यांचं जोपर्यंत त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार नाही, एक्झॅक्टली न्यू एज्युकेशन खरोखर ही पॉलिसी तयार करताना मी पाठ होतो. या पॉलिसीमधल्या अनेक समितीवर म्हणजे इक्विटी इन्क्लुजन या समितीचं मी चेअरमनशिप केलेली आहे. परंतु त्याचे जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्समध्ये आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार. तर ही पॉलिसी इतकी चांगली आहे, म्हणजे ही पॉलिसी करत असताना मी असोसिएशन
ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी इव्हन एज्युकेशन मिनिस्टरची जी काउन्सिल असायची त्या काउन्सिलचाही मी पदसिद्ध सदस्य होतो. त्यामुळे मला माहीत आहे की ही पॉलिसी तयार करताना सगळ्या गोष्टीचा, आता स्पोर्ट सांगितलं त्यांनी, पण स्पोर्टचा सुद्धा तेवढ्याच यांनी विचार, म्हणजे होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार या पॉलिसीमध्ये घेतलेला आहे. परंतु ही पॉलिसी इम्प्लिमेंट होण्यासाठी शाहू महाराजांनी जी गोष्ट केली होती ती केल्याशिवाय, आणि सगळ्यांचं सहकार्य, हे एक ट्रायपॉड आहे. ट्रायपॉड म्हणजे गव्हर्मेंट, इंडस्ट्री आणि हे. आता नॉलेज इकॉनॉमी येत असताना मुलं नॉलेज तयार क्रिएटर जर व्हायची असतील तर त्यांना वेगळ्या पद्धतीचं शिक्षण हे फक्त नव्या एज्युकेशन पॉलिसीमार्फत दिलं जातं. फक्त ते शक्य आहे जर गव्हर्मेंटनं मनात आणलं तर हे सगळी सिस्टीम आपल्याला पूर्णपणे बदलली तरच ही गोष्ट शक्य आहे, नाहीतर फक्त आपण रिपोर्ट तयार करण्याचं काम करू असं मला वाटतं. मी TV9चं परत एकदा मनापासून कौतुक करतो. TV9 सारख्या ऑर्गनायझेशन पुढं येऊन सरकारला मदत करतायत. सरकारनं याच्या पुढं जाऊन अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे ही अपेक्षा व्यक्त करून सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. TV9चे बिझनेस हेड भूषण खोत सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि यासोबतच या कार्यक्रमाचं ज्यांचं नियोजन आहे आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो, ज्यांचं सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि यापुढे सुद्धा हे मार्गदर्शन असंच लाभत राहील हा विश्वाससुद्धा आहे, ते प्रसार माध्यमचे डायरेक्टर प्रताप पाटील सर आणि सोबतच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रसिद्धी दिली ते संदीप ॲडव्हर्टायझेस अँड मार्केटिंग डायरेक्टर संदीप खमितकर सर यांनाही व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते. खोत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन्ही मान्यवरांचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. सर्व मान्यवरांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार. शाहूंच्या नगरीमध्ये महाराष्ट्राचा महासंकल्प नव शैक्षणिक धोरण पर्व 2च्या माध्यमातून सांगोपांग संवाद चर्चासत्र घडून आणण्याचा आमचा हा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न होता. शिक्षण हा वसा आहे, शिक्षण हा ठेवा आहे. शिक्षण हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा ज्ञानाचा वारसा आहे. आपल्यातल्याच प्रगल्भतेचं दर्शन घडवणारा एक आरसा आहे. हाच वारसा जपूयात आणि पुढे नेऊयात. आता आपल्या सर्वांची निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व 2 सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPM युनिव्हर्सिटी, मोटेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर युनिव्हर्सिटी, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम आणि आउटडोअर पार्टनर संदीप ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग. या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार. आणि सोबतच ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला अशी आमची टेक्निकल टीम, आमचे सहकारी, आमचे कर्मचारी या सर्वांचे आभार. आणि या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.